नमस्कार, मैं अंकुश MCN हिंदी न्यूज़ में आपका स्वागत है। आइए एक नज़र डालते हैं आज की हेडलाइंस पर। सुप्रीम कोर्ट ने रद्द किया मराठा आरक्षण। महाविकास आघाड़ी और भाजपा ने कोर्ट के फैसले को लेकर एक दूसरे पर ही लगाए आरोप, तो वहीं सकल मराठा और अन्य संगठनों का आंदोलन हुआ रद्द। और अब समाचार विस्तार से। राज्य भर के साथ ही समूचे देश का ध्यान जिस ओर आकर्षित हुआ था, उस मराठा आरक्षण पर सुप्रीम कोर्ट ने बुधवार 5 मई को अंतिम फैसला सुनाया है। सुप्रीम कोर्ट ने मराठा आरक्षण रद्द कर दिया है। राज्य सरकार द्वारा पिछले दिनों बनाया गया मराठा आरक्षण का कानून भी सुप्रीम कोर्ट ने रद्द किए जाने का निर्णय घोषित किया है। इस निर्णय से महाराष्ट्र सरकार को बड़ा झटका लगा है, तो वहीं मराठा समुदाय इस फैसले से भारी आहत हुआ है। मराठा आरक्षण मंत्रिमंडल उपसमिति के अध्यक्ष अशोक चव्हाण ने कोर्ट के इस फैसले को अन्यायकारक बताया है। साथ ही महाराष्ट्र सरकार ने सभी मराठा संगठनों के समन्वय के साथ वकीलों को ये मामला सुप्रीम कोर्ट में पुरजोर तरीके से पेश करने में पूरा सहयोग दिया था। पिछली सरकार ने जिन वकीलों की इसके लिए नियुक्ति की थी, उन्हीं वकीलों के माध्यम से ये लड़ाई लड़ी गई है, ऐसी प्रतिक्रिया व्यक्त की है। दूसरी ओर महाविकास आघाड़ी के शिवसेना नेता तथा हिंगोली के सांसद हेमंत पाटिल ने मराठा आरक्षण रद्द करने के लिए मोदी सरकार को जिम्मेदार ठहराया है, तो वहीं महाराष्ट्र की सरकार में ही 3 दल होने से समन्वय नहीं रहा, जिसका खामियाजा मराठा समुदाय को भुगतने की नौबत आई है। ऐसी जानकारी भाजपा के नेता तथा सांसद प्रताप पाटील चिखलीकर ने MCN हिंदी न्यूज़ को दी। आजचा निकाल हा अतिशय निराशजनक असा आम्हाला मानावं लागेल। मराठा समाजासाठी महाराष्ट्राला अन्याय महाराष्ट्रावर झाला असंच निश्चितच म्हणावं लागेल, कारण की संपूर्ण तयारीनिशी मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे, टिकलं पाहिजे अशी भूमिका एकतर राज्यामध्ये हा विषय असताना संपूर्ण संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून राज्याच्या विधिमंडळामध्ये हा विषय पारित झाला होता, एकमताने झाला होता। मागील सरकार फडणवीसांचं असताना सभागृहात आलेला हा निर्णय एकमताने सर्व पक्षांनी मिळून या निर्णयाचं समर्थन दिलं। सर्व उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी जजमेंट दिलं आणि त्याचबरोबर इथे निर्णय कॅबिनेटने घेतला। सर्व संवैधानिक प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झाली आणि तो कायदा त्यावेळेस अस्तित्वात आला। त्यानंतर फडणवीसांच्या काळातच सर्वोच्च न्यायालयामध्ये याला आव्हान देण्यात आलं आणि आव्हान दिलं असताना राज्य शासनामध्ये बदल झाल्यानंतर सुद्धा आमची भूमिका जी विरोधात असताना सुद्धा आमची भूमिका समर्थनार्थच होती कायद्याच्या, तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलो आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जे वकील फडणवीसांनी त्यावेळेस राज्य शासनाच्या वतीने लावले होते, तेच वकील, निष्णात वकील, मग ते मुकुल रोहतगी असतील, पटवालिया असतील, हे निष्णात वकील त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी उभे केले आणि या हिअरिंगच्या वेळेस ज्यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली त्या सर्वांना त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याकरता पूर्ण संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे। समन्वयाचा अभाव वगैरे असं कधीच नव्हतं। उत्तम म्हणजे यावेळेस मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जेवढ्या बैठका आम्ही आमच्या सरकारला घेतल्या, तेवढ्या मीटिंग्स, बैठका, चर्चा, समन कॉन्फरन्सेस हे मागच्या सरकारच्या वेळेस कधीही झालं नव्हतं। एवढ्या मीटिंग्स आम्ही या ठिकाणी घेतल्या। म्हणजे एकतर जेवढ्या राज्यातल्या जवळपास 60-70 मराठा संघटना आहेत, त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सेसच्या त्यांच्या बैठका मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतल्या, मी स्वतः त्या ठिकाणी होतो, आमच्या उपसमितीचे सर्व सदस्य त्या ठिकाणी होते। जवळपास 12 ते 13 दिवस अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या आर्ग्युमेंट्स सर्वोच्च न्यायालयामध्ये ही लढाई, जी न्यायालयीन लढाई होती, ती उत्तमपणे आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मांडलेली आहे। त्याच्यामुळे ही जी काही भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये होती, त्याच्यामध्ये कुठेही समन्वयाचा अभाव नव्हता, त्याच्यामध्ये कुठेही अडचणी नव्हत्या। सर्वांनी एक नाही काही उणीव कोणाचं म्हणणं असेल
तर ते त्यांना म्हणता येणार नाही आता, कारण की त्यावेळेस त्यांनाही सर्वांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे असा विषय कधी नाही की कोणाला संधी मिळाली नाही, कोणी बाजू मांडू शकलं नाही, असं अजिबात नाही. सर्वांना आपले वकील उभं करण्याकरता भरपूर संधी देण्यात आलेली आहे. बघा, न्यायालयांवरचा विश्वास सर्वसामान्य माणसांचा उडत चाललेला आहे. देशाचा सर्वोच्च न्यायालयातला न्यायाधीश निवृत्त होतो आणि तो परत खासदार केला जातो. हे फक्त केवळ या सरकारमध्ये घडलेलं आहे. न्याय यंत्रणा ही निपक्षपाती असली पाहिजे, सगळ्या यंत्रणांपासून वेगळी असली पाहिजे. परंतु काही न्यायाधीशांनी पाहिजे तसे सरकारला निकाल दिले आणि त्याची बक्षिशी म्हणून त्यांना खासदार करण्यात आलं. हे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये पहिल्यांदाच झालेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं सरकार आहे आणि या सरकारला अडचणीत आणण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे, केंद्र शासनाने केलेलं आहे. आणि माझी खरंच या मोदी सरकारला, भाजपवाल्यांना विनंती आहे, तुम्हाला जर खरंच मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर संसदेचं खास अधिवेशन बोलवा आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण एवढाच एक विषय ठेवून, बहुमत भाजपकडे आहे, त्यांच्या मनात आलं तर 2 मिनिटांमध्ये संसदेमध्ये तसा तामिळनाडूप्रमाणे कायदा पारित करून देऊ शकतात. परंतु हे त्यांना करायचं नाहीये. केवळ याच्यावरती पेपरबाजी करायची आहे आणि मराठ्यांना झुलवत ठेवायचं हे काम या सरकारनं केलेलं आहे. न्यायाधीश पूर्णपणे भाजपच्या सरकारचं ऐकणारे असे लोक नियुक्त केल्या जात आहेत. निकाल त्यांच्याकडनं तशा पद्धतीने दिल्या जात आहेत आणि न्यायाधीशांवर अनेक प्रकरणांमध्ये दबाव आणला जातो. न्यायाधीशांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ही प्रकरणं या देशामध्ये पहिल्यांदाच या सरकारमध्ये घडत आहेत. त्यामुळं न्याय यंत्रणेवरचा विश्वास सर्वसामान्यांचा उडत. मी यापूर्वी सांगितलं होतं की महाराष्ट्र सरकारची भूमिका ही दुपट्टी आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आरक्षण द्यायचं नव्हतं हे पूर्वीपासूनच आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आरक्षण दिलं गेलं तेव्हा आरक्षण टिकेल या भूमिकेतून त्याने आरक्षण दिलं. पण आपण मागच्या वेळेस बघितलं, मी मागच्या वेळेसही सांगतो की सिनियर कौन्सिल न देणे, सुप्रीम कोर्टामध्ये राज्याची योग्य बाजू न मांडणे आणि मराठा समाजाला झुलवत ठेवणे अशा पद्धतीचा कार्यक्रम या सरकारमध्ये आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी ते देवेंद्र फडणवीसाला श्रेय जाईल, कारण मुख्यमंत्री काँग्रेसचा आहे, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचा आहे, मराठा आरक्षण समितीचे प्रमुख काँग्रेसचे आहेत. यांच्या लाताळ्यामध्ये तो या ठिकाणी निकाल विरोधात गेला असावा असं माझं मत आहे. पण या संदर्भातला जो काही म्हणजे निर्णय झाला याच्यातला अभ्यास करून परत मी आपल्याशी निश्चितपणानं बोलेन. दौरान संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड और सकल मराठा समुदाय की ओर से आज सुप्रीम कोर्ट का मराठा आरक्षण पर फैसला आते ही इसको जिम्मेदार केंद्र और राज्य सरकार के प्रतीकात्मक प्रतिमाओं का दहन आंदोलन आयोजित किया गया था. लेकिन पुलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाले की विनती को मान देकर फिलहाल ये आंदोलन रद्द कर दिया गया है. ऐसी जानकारी संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड और सकल मराठा समुदाय के पदाधिकारियों ने दी है.